अमृताचा आज वाढदिवस 20वा. तिला भेटायला खास माझ्याकडून एक नवी भेट लागते. ती भेट वस्तूंची नको असते, फुलांची नको असते. तिला अगदी नवी, पूर्ण नवी अशी काहीतरी भेट लागते आणि हे तिचं वर्षभराचं मागणं ती अगदी हक्कानं वसूल करते. सुजाता आणि मी अक्षरशः 15-20 दिवस, दिवस कसले, दिवसंरात्र मेंदू पिंजून काढतो. जरा कळायला लागल्यापासूनचा हा तिचा अगदी वेडा हट्ट आणि तो पूर्ण करावाच लागतो. वयाच्या 5व्या वर्षापासनं वेगळ्या गिफ्टचं हे तिचं वेड. आठवतं? 4थ्याच वाढदिवशी नेहमीसारखा फ्रॉक आणला तर तिनं तो घातलाच नाही. किती किती मनवलं तिला. पोरीनं त्या दिवशी तोंडाला गोडही लावलं नाही. 2 दिवस 2 रात्री जेवली नाही पोर. तेच तेच नको, वेगळं काही पाहिजे. मी नाही हा फ्रॉक घालणार जा. कोपऱ्यात चुरगळून फेकलेला तो नवा फ्रॉक अजूनही डोळ्यासमोर दिसतोय. काहीशा रागानं सुजाता म्हणाली, हा हट्टीपणा असाच वाढत चालला तर बरं नाही. काय हे 2-2 दिवस जेवायचं नाही म्हणजे? तिचा त्रागा समजण्यासारखा होता. दिवसभर सुजातालाच तर बघावं लागतं तिचं. स्वतःच्या नोकरीचं समर्पण केलं तिनं अमृताच्या पायांशी. सकाळ संध्याकाळ व्हीलचेअरवर फिरवणं, तिच्या आवडीची गाणी ऐकवणं, बागेत घेऊन तिथल्या मुलामुलींची खेळ दाखवणं, एक ना दोन, अनेक गोष्टी किती हसतमुखानं करते सुजाता. अमृताचं करता यावं म्हणून सुजातानं स्वतःला मूल होऊ दिलं नाही. बाळंतपणातच अमृताची आई गेली आणि 6 महिन्यात नातेवाईकांच्या आग्रहासाठी अमृताचंही कुणीतरी संगोपन करावं या ध्यासासाठी सुजाताशी लग्न केलं. सुजाताला मी कधीतरी विचारत असे, अमृता अशी आहे, जन्मताच अशी आहे, तुला माहीत होतं, तरीही तू मला कसं स्वीकारलंस अमृतासकट? तर सुजाता म्हणाली, समजा मलाच झाली असती अशी मुलगी तर कुठला पर्याय होता का? आता तर ती माझीच झाली आहे. सुजाताचा केवढा अभिमान वाटला मला. पुढे मग दरवर्षी प्रत्येक वाढदिवसाला अगदी नवं काय अशी आम्हा दोघांमध्ये आम्ही स्पर्धाच घ्यायला लागलो. मग आणलं चक्क कासव. बॉक्स उघडल्यावर लुटूलुटू पाय हलवणारं कासव बघून आनंदाने डुलायला लागली अमृता खुर्चीतल्या खुर्चीत. पाय हलत नव्हते पण कमरेपासून वर आनंदाने हेलकावे देत होती. आवडलं तुला कासव? छानच. आता या कासवाशीच माझी दोस्ती होईल. या कासवाला मी आपली भाषा शिकवीन. या कासवाची मीच आई होईन. सुजाता मम्मी झाली ना माझी दुसरी आई तशी. सुजाता बेडरूममध्ये गेली. कितीतरी वेळ रडत राहिली. माझ्या समजवण्याचा काही उपयोग नव्हता. ती एवढंच म्हणाली, अमृता निरागस आहे, पण मला वाटतं कुठं कमी पडते मी. तिला सख्या आईनं तरी दुसरं काय दिलं असतं? का पटकन बोलली अशी? त्या रात्री मी अमृताला समजावलं. म्हटलं, बेटा असं पटकन बोलू नये. मम्मीला वाईट वाटतं. तुला काहीच समजत नव्हतं तेव्हापासून तीच तुझं सगळं करते. ती म्हणते का तुला माझी मुलगी असती तर? आता तू मोठी होतेस, समजून घे. उत्तर देणं अमृतानं टाळलं. उलट पटकन म्हणाली, पण पप्पा तुम्हीच का नाही झालात माझी आई? मग पप्पा कोण झालं असतं? तुम्हीच पप्पा आणि तुम्हीच आई. अमृता एकांतात काय न कसला विचार करीत असे देव जाणे. पण इतकं सर्वस्व अर्पूनही अमृता आणि सुजाताच्यात एक अंधुक रेषा उमटायचीच. मला वाटतं सुजाताला कधीमधी वाटत असावं, स्वतःला मूल न होऊ देण्याचा निर्णय चुकला तर नाही ना? काही झालं तरी रक्तामासातून उगवलेला अंकुर आणि ही उसनवारी यात फरक पडणारच. पण वर्ष उलटत होती. सुजाता त्याच निष्ठेनं अमृताला वाढवीत होती. अमृता 19 वर्षाची झाली. फक्त पायाचं दुर्धर दुखणं सोडलं तर एक पूर्ण तरुणी झाली होती अमृता. बघणारे डोळ्यांनी चुकचुकत. इतकी रूपवान आणि हे जीवाहून जपलेल्या कासवाशी अमृता गप्पा मारायची केव्हा केव्हा. काय ग, तू आता मोठी झालीस, आलीस की लग्नाला? आता तुला छानसा राजकुमार कासव बघून करून टाकू तुझं लग्न.
सुजाता काम करता करता हलकेच ऐकायची. डोळे भरून यायचे तिचे. तिला कासवाच्या जागी दिसायचं अमृताचं मन. सुजाताला वाटायचं, म्हणायची ती, केव्हा केव्हा कासवाच्या गतीनं का होईना, पण येऊ दे बाई तुझाही कोणी राजकुमार. चिकाटीने अभ्यास करून जिद्दीनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं अमृताने. परीक्षा वेगळ्या ठिकाणी व्हायची, निराळ्या खोलीत, कारण परीक्षागृहापर्यंत खुर्ची नेण्याची व्यवस्था नव्हती. तिथंच सुपरव्हिजनला आलेल्या प्राध्यापक सारंग यांच्याशी तिची ओळख झाली. 23शीचा तरुण. हेही कळलं सारंग यांच्यामुळेच. रुबाबदार, हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे सारंग. सारंग घरी आला तेव्हा योगायोगाने मी घरी होतो. पहिल्या हस्तांदोलनातच व्यक्तीची जिद्द, ध्येयावरील पकड कळते. सारंगच्या पहिल्या भेटीतच जाणवलं, मुलगा अगदी मनमोकळा आहे, झऱ्यासारखा. अचानक त्याचं घरी येणं, अमृताचं त्याच्याशी बोलताना आनंदित होणं, ही कुठली चाहूल होती न कळे. पण मनात आलेल्या कोवळ्या अंकुरावर मी मनातल्या मनातच पाय दिला. तो गेल्यावर अमृता म्हणाली, पप्पा, सारंग वाटतच नाहीत प्राध्यापक, ते मित्रच वाटतात. माझ्यासाठी केवढं करतात. तुझी ग कशी ओळख? माझ्या वर्गात सुपरव्हिजनला. सुजाता माझ्या मनातलं नेमकं हेरते. खरं म्हणजे म्हणूनच काही वेळा वाटतं माझं दुसरं मन म्हणजे सुजाता. फिरायला बाहेर पडल्यावर सुजाता म्हणाली, पावलांनी अमृता नीट असती तर विचार करायला हरकत नाही. असाच हाय ना सारंग? माझ्या मनात हेच मंथन चाललंय ग. ओळखलं मी बरं का. अधूनमधून सारंगचे सतत फोन येत असतात. केवढी खुललेली असते तेव्हा अमृता. सुजाता भीती वाटते. अगं सारंग तिच्याशी बोलतो, मनमोकळ्या गप्पा मारतो, याला ती भलताच काहीबाही अर्थ घ्यायची. जेव्हा तिला कळलं इतर मुलींसारखं आपण चालू शकत नाही, झोपाळ्यावर झोके घेऊ नाही शकत, तेव्हाचे तिचे अश्रू आठवतात तुला? हां. आता पुन्हा दुसऱ्यांदा तसेच अश्रू? नकळत सुजातानं हात घट्ट धरले. त्या घट्ट स्पर्शात काय नव्हतं? भय, विश्वास, आधार, सर्व सर्व काही. नकळत डोळे भरले माझे. मी सहसा माझे डोळे भरू देत नाही, पण आज राहावलं नाही. सुजाताच्या मनगटावर अश्रू टपकला तेव्हा ती चपापली, प्लीज, असं कराल तर माझ्याहीसाठी एक व्हीलचेअर. मला वाटतं सारंगचं घरी येणं बंद करावं. माझ्या स्वरात काचेरी निर्धार होता. दचकूनच सुजाता म्हणाली, काय बोलताय? बरे आहात ना? विचार करूनच बोलतोय सुजाता. सुजाता, अमृताच्या आणि त्याच्या वयाचा विचार कर. तो तिच्याकडे एक मनमोकळी मैत्री म्हणून बघत असेल, पण ती तेवढ्या तरलपणे बघत असेल का? बघू शकेल का? नकळतच तिनं स्वप्नांचं विणकाम केलं आणि धागा नको तिथं तुटणार हे नक्की. सुजाता, खूप पुढं जाऊन दरीत कोसळण्याआधी मी भेटतो सारंगला. तथ्य आहे तुम्ही म्हणताय त्याच्यात. सुजाताकडूनही माझं म्हणणं पटल्याचे संकेत मिळाले. घरी आलो तर अमृता फोनवर कुणाशी तरी खळखळून हसते. सारंगच असणार, दुसरं कोण? मी म्हटलं, अमृता, फोन ठेवण्याआधी मलाही बोलायचंय. घ्या की. अमृतानं सहज फोन दिला. हॅलो. हॅलो, अमृताचे पप्पा, कसे आहात तुम्ही? सारंग खूप सांगतो तुमच्याविषयी. कोण? मी चैताली. चैताली कर्णिक. सारंगची उडबी. हातच गार पडले. थातूरमातूर काही बाई बोलून फोन ठेवला. फोन ठेवला तशी अमृता अजूनच खळाळत हसली. पप्पा, फसलात ना? फसलो? समजलं नाही? सावरण्याचे माझे सगळे प्रयत्न निष्फळ गेले होते. पप्पा, तुमची मुलगी आहे मी. काहीही झालं तरी तुम्हाला वाटलं सारंगचा फोन. सारंग घरी येतात, आम्ही गप्पा मारतो. त्यांच्या कविता ते मला वाचून दाखवतात. याचा अर्थ मी त्यांच्या प्रेमात पडले की काय? तुम्हाला दुसरी शंका? अमृता, बोलू द्या मला. पण सारंगच्या मनात काहीच नसेल तर पुन्हा मी कोलॅप्स होईन. तसं नाही हो पप्पा. इथं 24 तास खुर्चीत बसलेले असले ना, तरी या इथं मनात मी ठाम उभी आहे, ठाम. डोंट वरी अबाउट मी पप्पा.
माझ्या स्वप्नांची लांबी रुंदी मी आखून घेतलेली आहे. केवळ अवाक होणं एवढंच माझ्या हाती उरलं होतं. माझीच पोर एवढी मॅच्युअर्ड, बघता बघता एवढं पचवून एवढी मोठी झाली. नकळत तिला थोपटलं. मनापासून बिलगली. पप्पा, किती दिवसांनी जवळ असं घेतलं. उसासा सोडून म्हणाली. पप्पा, याचा अर्थ मी कुणाच्या कधी प्रेमातच पडणार नाही असं नाही. नशीब असेल तर मीही संसार करू शकेन. कुणाच्या तरी हातानं मीही उभा राहू शकेन. होय बेटा, पण जे व्हावं ते डोळसपणे. तुला तुझं आयुष्य रेखण्याचा पूर्ण हक्क आहे आणि माझा तुला नेहमीच पाठिंबा राहील. बघा हां, माझी परीक्षा बघतेस? तसं समजा. पप्पा, परवा माझा वाढदिवस. लक्षात आहे. आता जगावेगळ्या गिफ्टसाठी मी हट्ट करणार नाही. अमृता, एवढी मोठी नको होऊस ग. झाले, मीच तुम्हाला देणार आहे एक गिफ्ट. तू काय विचार काय आहे? तुमची सुकन्या आहे. विचार योग्यच करणार. अमृताचा आज वाढदिवस 20वा. काल रात्री आम्ही मेंदू पुन्हा एकदा पिंजून काढला. यावेळी काय गिफ्ट द्यायचं? मी सुजाताला तेही बोललो. अमृताच देणार आहे एक भेट आपल्याला. सुजाता केवळ हसली. सारंगच्या रूपातलं स्वप्न उडून गेलं होतं भुरकन. सारंग येत होता, गप्पा मारित होता. केव्हा तरी चैतालीही बरोबर असे. आता मनातल्या भीतीचा बोळा दूर होऊन पाणी मोकळं वाहत होतं. संध्याकाळी अमृताचे मित्र जमले. मैत्रिणी आल्या. सारंग आणि चैताली अर्थात होतेच. बड्डे केक कापला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सुजातानं खास अमृतासाठी नेकलेस करून घेतला होता. हाऊ क्यूट म्हणून तिनं लगेच तो घातलाही. पप्पा, आता तुमची गिफ्ट. माझी? म्हणजे तुमच्यासाठी. मला? वाढदिवस तुझा आहे. हे घ्या. एक लिफाफाच तिनं हाती दिला. उघडून बघा, सारंगनं सुचवलं. काय आहे, काय आहे? सर्वांनी गलका केला. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. एक नेमणूक पत्र माझ्या डोळ्यांसमोर होतं. अपंगाच्या पुनर्वसन केंद्रांच्या अधिकारी पदावर अमृताची नेमणूक झाली होती. अधिक अभ्यासासाठी पुढच्याच महिन्यात तिला जपानला जावं लागणार असल्याचाही उल्लेख होता. अमृता, होय, हे खरं आहे. पासपोर्टचीही तयारी झाली आहे, सारंग म्हणाला. सुजाताचे डोळे भरून आले. तिनं मायेनं अमृताला थोपटलं. अमृता, खरंच चकित केलंस आम्हाला. लहानपणी अनेकदा बोलताना चुकले, तरीही तू प्रेम करीत राहिलीस. सुजाता मम्मी, आज हा क्षण तुझ्याहीमुळे. माझी अमृता आता स्वतःच्या पायावर उभी होती. अनेकांना त्यांच्या पायावर उभं करणार होती. जपानकडे विमान झेपावणार होतं. तिचं नवं आकाश तिला खुणावत होतं.